हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या सोमवार 10 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये जेव्हा सुलक्षणा सूर्यवंशीने वैद्यबुवांकडे प्राजक्ताचा हात मागितला, आलोकसाठी तिला लग्नाची मागणी घातली, तेव्हा संपूर्ण वैद्य कुटुंबाला जबर धक्का बसला की इतक्या मोठ्या घराण्यात प्राजक्ताचं लग्न होणार आहे. पण प्राजक्ताने होकार देण्याआधीच चक्क भाग्याने या लग्नासाठी नकार दिला. त्यामुळे सुलक्षणा आणि घरातील सगळ्यांना जबर धक्का बसला. आणि मग भाग्याने सगळ्यांना सांगितलं की सुलक्षणा सूर्यवंशींचा मुलगा आलोक हा सनकी आहे, एक नंबरचा विकृत आहे, जो खूप चिडका आहे आणि लोकांना मारहाण करतो. त्यामुळे हे लग्न होणार नाहीये. हे ऐकून सगळ्यांना जबर धक्का बसलाय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सकाळी सकाळी वैद्यबुवांच्या घरी सगळ्यांची घाई गडबड सुरू असते. वैद्यबुवा, कौस्तुभ हे दोघे चहा मागतात, तर भाग्या ही आपल्या ऑफिसला जायला निघते आणि म्हणते, आई मला फक्त डबा दे. चारू म्हणते, काही खाऊन जा. भाग्या म्हणते, काही नको, मी तेथे जाऊन खाईल. आणि प्राजू, तू मला नाक्यापर्यंत सोड, मग मी रिक्षाने जाईल, म्हणजे पावसाचं काही टेन्शन नाही. प्राजक्ता हो म्हणते. भाग्याची जाण्याची तयारी होणार इतक्यात सुलक्षणा सूर्यवंशी तेथे पोहोचते आणि विचारते, वैद्यबुवा येऊ का आतमध्ये? सुलक्षणा सूर्यवंशी चक्क सकाळी सकाळी आपल्या घरी आल्या आहेत. हे पाहून संपूर्ण वैद्य कुटुंबाला आश्चर्याचा धक्काच बसतो. सगळेजण सुलक्षणाकडे एकटक पाहतच राहतात. वैद्यबुवा, कौस्तुभ पुढे येतात, सुलक्षणाला नमस्कार करतात आणि तिला घरात बोलवतात. सुलक्षणा ही सोफ्यावर येऊन बसते आणि विचारते, वैद्यबुवा कसे आहात तुम्ही? मध्ये तुम्हाला हार्ट अटॅक येऊन गेला हे प्राजक्ताकडून कळलं मला. वैद्यबुवा सांगतात, आता मी ठणठणीत बरा आहे, काळजी करण्याचं कसलंही कारण नाही आहे. सुलक्षणा म्हणते, चांगली गोष्ट आहे. तसं पण ज्या घरात 2 मुली आहेत त्या घरातील माणसांना काही होण्याचं कारणच नाही आहे. घरातील सगळे खूप खुश असतात. आणि मग सुलक्षणा ही प्राजक्ताचा कौतुक सोहळा सुरू करते आणि म्हणते, प्राजक्ता खरंच किती गोड दिसतेस तू आज. चारूताई, आज तिची नजर काढा ह. चारू हो म्हणते. आई आजी तोंड वाकडं करते. आणि मग सुलक्षणा एक एक करून प्राजक्ताचा कौतुक सोहळा सुरू करते की प्राजक्ता ही जेव्हापासून आमच्या घरात आली आहे, तिने त्या घराला आपलंसं करून घेतलंय. घरातील सगळ्यांची ती आवडती बनली आहे, माझीही आवडती बनली आहे. माझ्या नातवंडांना ती शिकवायला येते. तिने माझ्या नातवंडांना अभ्यासाची गोडी लावली आहे, त्यांना जीव लावला आहे. तिच्याशिवाय आता त्यांचं पानही हलत नाही. हे ऐकून घरातील सर्वांना खूप आनंद होतो. सुलक्षणा सांगते, प्राजक्ता ही आमच्या घरात जेव्हापासून आली आहे ना, सगळ्यांना तिने आपलंसं करून घेतलं आहे. पण जेव्हा प्राजक्ताबद्दल सुलक्षणा सांगत असते तेव्हा घरातील सगळे हाच विचार करतात की सुलक्षणा सकाळी सकाळी का आली आहे आणि प्राजक्ताचं एवढं कौतुक का करते. आणि प्राजक्ता म्हणते, वैद्यबुवा असं म्हणतात की सकाळी सकाळी आनंदाची बातमी मिळाली की संपूर्ण दिवस आनंदी जातो. म्हणूनच आज मी तुम्हाला आनंदाची बातमी द्यायला आली आहे. आणि अशी आनंदाची बातमी, ज्या बातमीमुळे फक्त तुमचा आजचा दिवस नाही तर तुमचं संपूर्ण आयुष्य हे आनंदातच जाईल. हे ऐकून घरातील सगळे खूप टेन्शनमध्ये येतात. आनंदाऐवजी सगळ्यांना टेन्शनच येतं. कौस्तुभला जास्त भीती वाटते. कौस्तुभला असं वाटतं की नक्कीच सुलक्षणा सांगणार आहे की या घराला वाचवण्यासाठी मी पैसे दिले आहेत आणि कौस्तुभचं 17-18 लाखांचं लोन मी भरलं आहे. त्यामुळे कौस्तुभ घराच्या दारातच उभा राहतो. सुलक्षणाने विषय काढला की लगेचच्या लगेच तेथून पळून जायला. आणि चारू विचारते, पण तुम्ही काय आनंदाची बातमी देणार आहात सुलक्षणाताई? सुलक्षणा सांगते, मला प्राजक्ताबद्दलच आनंदाची बातमी द्यायची आहे. या सुलक्षणा सूर्यवंशीने जिला आपलं मानलं, आयुष्यभरासाठी आपलं मानलं, मी प्राजक्ताला माझं मानलं आहे. प्राजक्ता आता सूर्यवंशीच झाली आहे. प्राजक्ताबद्दल सुलक्षणा काय बोलतीये, कोणाला काहीच थांगपत्ता लागत नाही. वैद्यबुवा म्हणतात, सुलक्षणा मॅडम, तुम्ही खरंच प्राजक्ताचं एवढं कौतुक करताय ना, ते ऐकून मला खूप छान वाटतंय. सुलक्षणा सांगते, तुमची प्राजक्ता आहेच कौतुक करण्यासारखी. खरंच खूप निस्वार्थी आहे ती. तिच्या आयुष्यात कितीही मोठं दुःख आलं, कितीही मोठं संकट आलं ना, तरी तिच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असतं. ती खूप निस्वार्थी आहे.
स्वतःच्या आधी समोरच्यांचा विचार करते आणि तिचा हा स्वभाव मला खूप आवडतो. वैद्यबुवा सांगतात, खरं आहे तुमचं सुलक्षणा मॅम. माझी प्राजक्ता आहेच तशी. ती जेथे जाते तेथे सगळ्यांना आपलंसं करून घेते. म्हणूनच तुम्हालाही ती आपलीशी वाटतीये. तर सुलक्षणा म्हणते, एकदम खरं बोलताय तुम्ही वैद्यबुवा. प्राजक्ताने माझ्याबरोबर आणि माझ्या कुटुंबाबरोबर सुद्धा तेच केलंय. तिने मला आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाला आपलंसं करून घेतलंय. प्राजक्ता ही रोज आमच्या घरी शिकवणी घेण्यासाठी येते. पण ती एक दिवस जरी नाही आली तरी आम्हाला काहीच कळत नाही की प्राजक्ता आज का नाही आली. काही घडलं असेल का, काही संकट आलं असेल का. आम्ही सगळे तिचीच वाट पाहत असतो. वैद्यबुवा म्हणतात, खरंच सुलक्षणा मॅम, तुम्ही प्राजक्ताबद्दल इतकं भरभरून बोलताय ना, मला खूप छान वाटतंय. आणि मग सुलक्षणा सांगते, वैद्यबुवा, प्राजक्ता ही आमच्या घरातीलच एक व्यक्ती झाली आहे आणि म्हणूनच आता प्राजक्ता फक्त काही तासांसाठी नाही तर आयुष्यभरासाठी आमच्या घरी यावी अशीच माझी इच्छा आहे. मी प्राजक्ताचा हात माझा मोठा मुलगा आलोक सूर्यवंशीसाठी मागण्याला येथे आली आहे. हे ऐकून घरातील सगळ्यांना जबर धक्का बसतो. वैद्यबुवा, कौस्तुभ, चारू, आजी, भाग्या यांना विश्वासच बसत नाही की सुलक्षणा चक्क प्राजक्ताचा हात मागतीये, आलोकशी तिच्या लग्नाबद्दल बोलतीये. भाग्याला जास्त धक्का बसलेला असतो, कारण आलोकचं सत्य तिला माहिती आहे की आलोक हा कसा सनकी आणि चिडका आहे. वैद्यबुवांचा तर विश्वासच बसत नाही. आई आजीचं तोंडच पडतं. चारूचा सुद्धा विश्वास बसत नाही. आणि प्राजक्ताला हा प्रश्न पडतो की सुलक्षणा मॅमने फक्त माझ्या आणि आलोक सरांच्या लग्नाचा विषय का काढला, फक्त मलाच लग्नाची मागणी का घातली, भाग्याच्या लग्नाबद्दल त्या का काही बोलत नाहीये. वैद्यबुवा म्हणतात, सुलक्षणा मॅम, मला तर म्हणजे अचानक तुम्ही असं काय विचारताय हेच कळत नाहीये. कारण तुमच्या मुलाबद्दल आम्हाला काहीच माहीत नाहीये. आम्ही कोणीच त्याला पाहिलेलं नाहीये, भेटलेलो नाहीये. त्यामुळे अचानक असं कसं लग्नाला होकार देणार ना. सुलक्षणा लगेच आपल्या मोबाईलमध्ये आलोकचा फोटो दाखवते आणि म्हणते, कसं आहे वैद्यबुवा, हा आहे माझा मुलगा आलोक सूर्यवंशी. आणि स्वतःच्या मुलाचं कौतुक मी स्वतःच्या तोंडून काय करणार. मी तुम्हाला फक्त एवढं सांगते, माझा मुलगा दिसायला चांगला आहे. संपूर्ण सूर्यवंशी इंडस्ट्रीचा बिझनेस तो एकट्याने सांभाळतो. अतिशय मितभाषी, हुशार, कर्तृत्ववान आहे आणि तो तुमच्या मुलीला खूप प्रेम देईल, तिला सुखात ठेवेल असा मला पूर्ण विश्वास आहे. हे ऐकून वैद्यबुवा, चारू, कौस्तुभ, तृप्ती सगळे खूप खुश होतात. आई आजीचा जळफळाट होतो आणि भाग्याला मात्र राग येतो, कारण हे सगळं ती खोटं बोलतीये असं भाग्याला वाटतं. आणि सुलक्षणा वैद्यबुवांना म्हणते, वैद्यबुवा, तुमच्या मनात अजून एक शंका असेल ना की पत्रिका वगैरे नाही जुळवल्याशिवाय कसं लग्न जमवायचं. मला तुमच्या मनातील ही शंकासुद्धा कळतीये. पण तुम्हाला असं वाटलंच कसं की मी या दोघांची पत्रिका जुळवल्याशिवाय इतका मोठा निर्णय घेतला, तुमच्याकडे प्राजक्ताचा हात मागायला आले. काळजी करू नका, मी प्राजक्ता आणि आलोकची पत्रिका जुळवली आहे. आणि आजच्या पिढीच्या भाषेत बोलायचं झालं तर दे आर मेड फॉर इच अदर. ते दोघे एकमेकांसाठीच बनले आहेत. त्यामुळे पत्रिका ही जुळली आहे, तुम्ही काळजी करू नका. वैद्यबुवा आणि घरातील सगळ्यांना आश्चर्य वाटतं. आणि आई आजी विचारते, तुम्हाला प्राजक्ताची पत्रिका कशी काय मिळाली. आणि घरातील सगळ्यांना हाच प्रश्न पडलेला असतो. तेव्हा चारू आणि सगळ्यांना सुद्धा हाच प्रश्न पडतो. आई आजी चिडून म्हणते, नक्कीच या प्राजक्ताने पत्रिका दिली असेल सुलक्षणा मॅडमला. प्राजक्ता काहीच बोलत नाही. कौस्तुभ विचारतो, बोल ना प्राजक्ता, तू सुलक्षणा मॅडमला ही पत्रिका दिली का. आणि मग सुलक्षणा सांगते, याला योगायोगच समजा, आम्हाला प्राजक्ताची पत्रिका आपोआपच मिळाली. तुमचे आणि आमचे गुरुजी सेमच आहेत. त्यांच्याकडे प्राजक्ताची पत्रिका होती, ती आम्हाला दिसली, आम्ही ती जुळवून पाहिली आणि सगळे गुण जमताय. घरातील सगळ्यांना विश्वासच बसत नाही. आई आजी म्हणते, असं कसं होऊ शकतं. आम्ही आमच्या गुरुजींना प्राजक्ताची पत्रिका दिलीच नव्हती, फक्त भाग्याची पत्रिका दिली होती. आणि मग तृप्तीला आठवतं की जेव्हा आई आजी आणि चारूने भाग्याची पत्रिका गुरुजींना दिली होती तेव्हा तिने गुपचूप प्राजक्ताची पत्रिका आणि फोटोसुद्धा गुरुजींना दिला होता. त्यामुळेच हे सगळं घडलंय असं तिला वाटतं. घरातील सगळे ही शंका काढत असतात की गुरुजींना आम्ही पत्रिका दिलीच नाही. तेव्हा सुलक्षणा सांगते, तुम्ही याला योगायोग समजा किंवा देवाचा संकेत समजा, परंतु आमच्याकडे पत्रिका पोहोचली आणि आम्ही ती जुळल्यानंतरच या स्थळाचा विचार केला.
वैद्यबुवा म्हणतात, सुलक्षणा मॅम, तुमचा मुलगा खरंच खूप देखणा आहे. प्राजक्ता आणि त्याचा जोडा खूप छान दिसेल आणि तुमचं स्थळ आणि आमचं घर यामध्ये कोणतीच बराबरी नाही आहे. माझ्या मनात अजून एक शंका आहे. सुलक्षणा म्हणते, वैद्यबुवा, मला कळतंय भाग्याच्या लग्नाचे जे घडलं त्यामुळे तुमच्या मनात शंका आहे. परंतु मला तुमच्याकडून काहीही नको आहे. तुम्ही फक्त प्राजक्ता आणि एक नारळ आम्हाला दिला तरीही चालेल. घरच्या कपड्यांमध्ये प्राजक्ताला आमच्या घरी पाठवलं तरीही चालेल. मला हुंडा किंवा मोठं लग्न अशा कोणत्याही अपेक्षा नाही आहे. हे ऐकून वैद्यबुवा चारू यांना खूप आनंद होतो. सुलक्षणा म्हणते, वैद्यबुवा, मला माहिती आहे प्राजक्ता तुमच्या पोटची मुलगी नाही आहे. तुम्ही तिचे मामा आहात. तरीही तुम्ही तिच्या वडिलांसारखा तिचा सांभाळ केलाय. प्राजक्तासुद्धा तुम्हाला आईवडिलांच्या ठिकाणी मानते. म्हणूनच मी हे स्थळ तुमच्याकडे घेऊन आली आहे. तुमच्याकडे तिचा हात मागतीये. वैद्यबुवा म्हणतात, सुलक्षणा मॅम, आता बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नाही आहे. मला हे स्थळ पसंत आहे. तुमचा प्रस्ताव मान्य आहे. परंतु तुम्हाला काहीही सांगण्याआधी प्राजक्ताचं यावर काय मत आहे ते मला जाणून घ्यायचं आहे. कारण प्राजक्ताच्या इच्छेशिवाय मी काहीही करू शकत नाही. जर तिला आलोकरावांशी लग्न करायचं असेल तर माझी काही हरकत नाही आहे. एवढा वेळ भाग्या गप्प बसलेली असते, पण तिला हे सगळं सहन होत नाही. वैद्यबुवा प्राजक्ताला विचारतात, प्राजक्ता, तुला आलोकरावांशी लग्न करायचं आहे का? तुला हे लग्न मान्य आहे का? परंतु प्राजक्ताच्या मनात वेगळाच विचार सुरू असतो. तिला तर हे लग्न करायचंच आहे, पण सुलक्षणा मॅमने फक्त माझा आणि आलोक सरांच्या लग्नाचा विषय का काढला? भाग्या आणि आरव सरांच्या लग्नाचा विषय का नाही काढलाय? हा प्रश्न तिच्या मनात असतो आणि ती सुलक्षणाला विचारते, सुलक्षणा मॅम, तुम्हाला फक्त एवढंच विचारायचं आहे की अजून काही विचारायचं आहे? दुसरं काही महत्त्वाचं बोलायचं नाही आहे का? तर सुलक्षणा डायरेक्ट तो विषय उडून लावते आणि म्हणते, प्राजक्ता, तू सूर्यवंशींच्या घरची सून बनणार आहे आणि यापेक्षा दुसरा कोणता विषय महत्त्वाचा असू शकतो? हे ऐकून प्राजक्ताला मोठा धक्काच बसतो आणि लगेच तृप्ती म्हणते, अरे वा, या घरची मुलगी सूर्यवंशींच्या घरची सून होणार आहे. आमचा तर विश्वासच बसत नाहीये. आम्हाला जर हे आधी माहिती असतं ना तर आम्ही प्राजक्ताला राणीसारखं वागवलं असतं, राणीसारखं. हो की नाही आई आजी? आई आजी तोंड वाकडं करते. प्राजक्ता हसते आणि मग वैद्यबुवा प्राजक्ताला पुन्हा विचारतात, काय झालं प्राजक्ता? तू एक शब्दही का बोलत नाहीये? आलोक रावांशी लग्न करणं तुला मान्य आहे का? या लग्नाला तुझा होकार आहे का? सगळेजण प्राजक्ताकडे पाहत असतात. प्राजक्ता अजूनही विचारातच गुंग असते. परंतु प्राजक्ताने काही उत्तर देण्याआधीच भाग्याचा संयम संपतो आणि भाग्या चिडून म्हणते, नाही, प्राजक्ता हे लग्न करणार नाहीये. हे ऐकून सुलक्षणा, वैद्यबुवा, चारू, प्राजक्ता या सगळ्यांना जबर धक्का बसतो. सुलक्षणाचा विश्वासच बसत नाही की चक्क ही भाग्यश्री प्राजक्ता आणि आलोकच्या लग्नाला नकार देतीये. आणि भाग्यश्री सगळ्यांना सांगते, बाबा, आई, कदाचित तुम्हाला माहीत नसेल, परंतु माझ्या लग्नाच्या वेळेसच आलोक सूर्यवंशींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. जसं सुलक्षणा मॅम सांगताय ना, तसा त्यांचा मुलगा कर्तृत्ववान, मितभाषी, शांत, चांगला नाहीये. तर त्यांचा मुलगा हा अतिशय उद्धट, त्यांचा मुलगा हा अतिशय सनकी आणि एक नंबरचा वाईट माणूस आहे. आणि त्यांच्या घरात जेव्हा पार्टी होती ना, तेव्हा आलोक सूर्यवंशीने लोकांना खूप मारहाण केली होती. त्या पार्टीमध्ये मोठा धिंगाणा घातला होता, गोंधळ घातला होता. सुलक्षणाला खूप राग येतो. प्राजक्ता सुद्धा विचार करते, भाग्या हे काय करतीये? आणि भाग्या सांगते, आणि या सुलक्षणा मॅमच्या मुलामध्ये, आलोकमध्ये खूप मोठी मेख आहे, कमी आहे, म्हणूनच ते येथे प्राजक्ताचा हात मागायला आली आहे. आणि माझ्याबरोबर जे झालं ते मी प्राजक्ताबरोबर होऊ देणार नाही. या लग्नाला माझा स्पष्ट नकार आहे. प्राजक्ता हे लग्न करणार नाही. सुलक्षणा खूप चिडते. प्राजक्ता काहीच बोलत नाही. वैद्यबुवा विचारतात, सुलक्षणा मॅम, हे खरं आहे का? तर लगेच भाग्या सांगते, हो बाबा, मी खरं बोलतीये. यांचा मुलगा हा चांगला माणूस नाहीये आणि यांच्या मुलाशी आपल्या प्राजूचं लग्न लावून द्यायचं नाही. सुलक्षणाला खूप राग येतो. सुलक्षणा भाग्यासमोर येऊन उभी राहते आणि वैद्यबुवांना विचारते, वैद्यबुवा, तुमच्या दोन्ही मुलींना तुम्हीच संस्कार दिले आहेत ना, मग हा फरक कसा? एकीकडे प्राजक्तासारखी मितभाषी, समोरच्यांचा आदर ठेवून बोलणारी मुलगी आणि दुसरीकडे ही भाग्यश्री,
एक नंबरची उद्धट. घरातील सगळ्यांना खूप राग येतो आणि सुलक्षणा भाग्याला ठणकावून सांगते, देवाने तोंड दिलंय म्हणून काहीही बोलत सुटणं हे चुकीचं असतं. आपल्यासमोर कोण उभं आहे, त्याचं वय काय, त्याचा दर्जा काय, हे पाहून आपल्या तोंडातून शब्द बाहेर यायला पाहिजे आणि कोणासमोर बोलतीयेस याचं भान ठेव. माझा आलोक हा अतिशय चांगला मुलगा आहे आणि त्याच्या विरुद्ध एकही शब्द मी ऐकून घेणार नाही, खपून घेणार नाही, एवढं लक्षात ठेव. तर भाग्या उत्तर देते, प्राजक्तासुद्धा माझी बहीण आहे आणि मी तुम्हाला आणि तुमच्या मुलाला तिच्या आयुष्याचं वाटोळं करू देणार नाही. मी प्राजक्ता आणि आलोकचं लग्न होऊ देणार नाही. सुलक्षणा आणखीनच चिडते आणि भाग्या सुलक्षणाला जाब विचारते, तुमचा मुलगा जर चांगला आहे मग तो व्हिडिओ खोटा होता का? ज्या व्हिडिओमध्ये तो राग करत होता, लोकांना मारहाण करत होता, त्या व्हिडिओचं सत्य सांगा ना. सुलक्षणाकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं. वैद्यबुवा म्हणतात, सुलक्षणा मॅम, या घरात आम्ही सगळे आणि मी स्वतः सगळ्यात जास्त तुमचा आदर करतो, परंतु येथे प्रश्न प्राजक्ताच्या लग्नाचा आहे, तिच्या आयुष्याचा आहे. त्यामुळे भाग्या ज्या व्हिडिओबद्दल बोलतीये त्या व्हिडिओबद्दल तुम्हीच सांगा. खरंच तुमच्या मुलाला असा काही प्रॉब्लेम आहे का? सुलक्षणा काही बोलणार त्याआधीच प्राजक्ता ही आलोकची बाजू घेते आणि म्हणते, नाही मामा, मी तुला सगळं सत्य सांगते. त्या पार्टीमध्ये मी सुद्धा हजर होते. जे काही घडलं ते सगळं माझ्यासमोर घडलं. भाग्या जसं सांगते ना तसं काहीच घडलेलं नाहीये आणि त्या पार्टीमध्ये आलोक सर हजर होते. आलोक सर हे खूप मितभाषी आहे. जास्त लोकांमध्ये वावरणं, जास्त लोकांशी बोलणं किंवा जास्त बोलणं हे त्यांना आवडत नाही. आणि त्या पार्टीमध्ये काही अशी माणसं आली होती ज्यांनी जाणून बुजून आलोक सरांना त्रास दिला. त्यांच्याबद्दल, त्यांच्या कुटुंबाबद्दल काही बाही बोलले म्हणून आलोक सरांना राग आला आणि आलोक सरांनी त्यांच्यावर हात उचलला. हे ऐकून सुलक्षणा खुश होते, पण भाग्याला खूप राग येतो आणि भाग्या म्हणते, अगं पण प्राजू, तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हिडिओ तोच आला होता ना. आणि तर प्राजक्ता म्हणते, भाग्या, हात उचलणं चुकीचंच आहे हे मला मान्य आहे, पण स्वतःच्या कुटुंबासाठी त्यांनी हे केलं आणि राग कोणाला नाही येत. मला येतो, तुला येतो, येथे असलेल्या प्रत्येकाला येतो. मग आलोक सरांना राग आला तर त्यात काय फरक पडतो? भाग्या खूप चिडते आणि म्हणते, थांबा बाबा, मी सोशल मीडियावर शोधते आणि तुम्हाला आलोक सूर्यवंशीचा तो व्हिडिओ दाखवते. हे ऐकून सुलक्षणा खुश होते, कारण सुलक्षणा सूर्यवंशीने सोशल मीडियावरून ते सगळे व्हिडिओ डिलीट केलेले असतात. ते व्हिडिओ कुठेही अवेलेबल नसतात आणि भाग्या सोशल मीडियावर, इंटरनेटवर आलोक सूर्यवंशीचा तो पार्टीतला व्हिडिओ शोधते, पण तो व्हिडिओ कोठेही अवेलेबल नसतो. भाग्या शोधून शोधून थकते आणि म्हणते, हा व्हिडिओ कोठेच अवेलेबल नाही आहे, असं कसं होऊ शकतं? प्राजक्ता तिला समजावून सांगते, भाग्या, तुझा त्या व्हिडिओवर विश्वास आहे की माझ्यावर विश्वास आहे? त्यामुळे तू माझ्यावर विश्वास ठेव. मी जे सांगते ना तेच खरं आहे. आलोक सर तसे नाही आहेत जसं तुला वाटतंय. ते खूप चांगले आहेत. त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे. त्यामुळे भाग्याची बोलतीच बंद होते. सुलक्षणा खूप खुश होते आणि घरातील सगळ्यांच्या मनात हेच कन्फ्युजन असतं की कोण योग्य बोलतंय, कोण चुकीचं बोलतंय. प्राजक्ता खरं बोलतीये की भाग्य खरं बोलतीये? आलोक सूर्यवंशी नेमका कसा आहे हाच प्रश्न सगळ्यांच्या मनात असतो. आणि आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. भाग्याने खरंच आलोक सूर्यवंशीबद्दल जे काही सांगितलं त्यामुळे सुलक्षणा ही कोमात जायचीच बाकी राहिली होती यात शंका नाही. पण आजचा एपिसोड पाहायला मजा आली. पाठ राखीन मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जेव्हा प्राजक्ता सुलक्षणाची आणि आलोकची बाजू घेईल तेव्हा सुलक्षणा प्राजक्ताला म्हणेल, काय मग सुनबाई, लग्न कधी ठरवायचं, तारीख ठरवायची का? भाग्या तेव्हा सुद्धा मध्ये बोलेल आणि म्हणेल, प्राजूने अजून लग्नाला होकार दिलेला नाहीये, तिला सुनबाई बोलायचं नाही. सुलक्षणा भाग्याशी बोलणार नाही आणि प्राजक्ताला विचारेल, काय मग प्राजक्ता, तुझा लग्नाला होकार आहे की नाही? प्राजक्ता म्हणेल, मॅम, लग्नाला होकार देण्याआधी मला तुमच्याशी एकांतात काहीतरी बोलायचं आहे. आणि मग प्राजक्ता आणि सुलक्षणा एकांतात बोलायला जातील. तेव्हा प्राजक्ता ही सुलक्षणाला जाब विचारणार, सुलक्षणा मॅम, तुम्ही माझ्या आणि आलोक सरांच्या लग्नाचा विषय काढला, पण भाग्या आणि आरव सरांच्या लग्नाबद्दल का काही बोलला नाही? आणि खरंच
तुम्ही मला दिलेलं वचन पाळणार आहात ना? आरव सर आणि भाग्याचं लग्न करून देणार आहात ना? सुलक्षणा तेव्हा गप्प बसेल, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे सुलक्षणाला भाग्य आणि आरवचं लग्न करून द्यायचं नाही आहे. आणि त्यात जेव्हा भाग्याने तिचा असा अपमान केला आहे, ज्या उद्धट प्रकारे ती बोलली आहे, यावरून तर सुलक्षणाने नक्की ठरवलं असेल की काही झालं तरी अशा उद्धट मुलीशी माझ्या मुलाचं लग्न लावून द्यायचं नाही. मग आता ती काय निर्णय घेणार आणि प्राजक्ताला कसं फसवणार हे पाहणं इंटरेस्टिंग असेल, कारण प्राजक्ताला कळू न देता तिला या लग्नाला होकार द्यायचा आहे आणि वेळेवर हे लग्न नाकारायचं आहे. ते पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि पाठ राखीन या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.